तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। राज्यात पहिल्या कांदा क्लस्टरची श्रीगोंद्यात उभारणी, 350 शेतकरी उद्योजक होणार, 800 जणांना रोजगार प्राप्त होणार। गाईच्या दूध खरेदी दरात 1 रुपयांची वाढ, दूध खरेदी दर लिटरला आता 32 रुपये। पावडर व बटर निर्यातीमुळे दूध खरेदीसाठी रस्सीखेच सुरू। पीक विमा योजनेअंतर्गत शेतकरी व बागायतदारांना मोठा दिलासा, मिळाला तब्बल 14 कोटी 25 लाखांची नुकसान भरपाई। कर्ज देण्याचे आमिष दाखवून शेकडो शेतकऱ्यांची फसवणूक, जुन्नर येथील प्रकार, दोघांविरोधात आळेफाटा पोलिसात गुन्हा दाखल। अण्णाभाऊ साठे योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतीशी निगडीत कुक्कुटपालन व गाई गोठा अशा योजनांसाठी 25 लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज प्रकरण मंजूर करून देतो, अशी आमिष दाखवून जुन्नर तालुक्यातील पूर्व भागातील शेकडो शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। 1 रुपयात पीक विमा योजना बंद होणार नाही, कृषी मंत्र्यांची ग्वाही। विम्याच्या निकषात होतील बऱ्याच प्रमाणात सुधारणा। पीक विमा योजनेत मोठा घोटाळा झाल्याचे समोर आल्यानंतर ही योजना बंद होईल अशी चर्चा रंगली असतानाच आता 1 रुपयातील पीक विमा योजना बंद होणार नसून त्याच्या निकषात काही सुधारणा होतील, असे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले। उमराणे कृषी उत्पन्न बाजार समितीत मागणी वाढल्याने 400 रुपयांनी भाव वधारले। कांद्याच्या आवकमध्ये वाढ, सर्वोच्च 3225 रुपयांचा भाव मिळाल्याने कांदा उत्पादक शेतकरी समाधानी। परतूर तालुक्यात 1.5 लाख क्विंटल पांढरे सोने खरेदी, शेतकऱ्यांना भाववाढीची प्रतीक्षा। परतूर तालुक्यात 6.5 अब्ज रुपयांची कापूस खरेदी। दुधामध्ये चक्क मिठाची भेसळ, मंत्री झिरवाळ यांनी 2 दिवसात केली 1,83,000 लिटर दुधाची तपासणी। नरखेडमधील 10,000 शेतकऱ्यांचे दावे फेटाळले। खरीप हंगामातील नुकसानीबाबत विहित मुदतीत विमा कंपनीकडे तक्रार नोंदवण्यात आली आणि त्यानंतर देखील 4 महिन्यांचा कालावधी लोटूनही 10,000वर दावे विमा कंपनीने टाळल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झालाय। जालना जिल्ह्यात 11,000 शेतकऱ्यांना ठिबक सिंचन अनुदानाची प्रतीक्षा, 47 कोटी 54 लाखांचे शेतकऱ्यांचे अनुदान निधीअभावी थकले। यवतमाळ जिल्ह्यात 6 लाख क्विंटल कापूस खाजगी खरेदी, 4थ्या दिवशीही CCIचे सर्व्हर ठप्प, जिल्ह्यात 100च्या वर खाजगी व्यापाऱ्यांनी कापूस घेतला। गडचिरोली जिल्ह्यात अखेर धानाचे चुकारे मिळण्यास सुरुवात, 126 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा। 31 मार्च पर्यंत धान विकता येणारे 12 कोटी रुपये धानाच्या चुकाऱ्यांचे प्रलंबित। सालगड्यांचा मेहनताना परवडेना, कापूस शेती तोट्यात, शेतकऱ्यांची चिंता वाढली। खानदेशात कापूस व कोरडवाहू शेतीला आर्थिक फटका बसल्याने शेतकऱ्यांना सालगड्यांचा वाढता मेहनताना परवडेनासा झालेला आहे। परभणी जिल्ह्यात 10,000 सिंचन विहिरी ठप्पच, महात्मा गांधी रोजगार हमी योजना 22,908 विहिरींना जिल्ह्यात मंजुरी, 87 कोटींचा खर्च। एकाला स्थगिती तर 2 योजनांना कात्री, राज्य शासनाकडून निर्णय। मतांसाठी वाटल्या होत्या रेवड्या, लाडकी बहीण, मोफत वीज व तीर्थदर्शनचा समावेश। कासारी धरणात 75% पाणी साठा, गेल्या वर्षीपेक्षा 3% पातळी खालावली। सिंचनासह पिण्याच्या पाण्याचे पाटबंधाऱ्याचे नियोजन, पाण्याची कमतरता भासणार नाही। तुरीच्या शासकीय खरेदीचे आदेश नाहीतच, बाजारात दर पडलेलेच, अमरावती जिल्ह्यात 731 नोंदणी। सूक्ष्म सिंचनचे आव्हान कायम, एका दशकात 95 लाख हेक्टर जमीन सूक्ष्म सिंचनाखाली। मका करणार मालामाल, शेतकऱ्यांकडून केली जाते हमीभावाने मका खरेदी। पेरा वाढला, कमी श्रम आणि अधिक उत्पादन देणारे पीक, इथेनॉल निर्मितीसाठी मागणी वाढली। CCIच्या सॉफ्टवेअरमध्ये तांत्रिक बिघाड, विदर्भातील 68 केंद्रांवर कापूस खरेदी ठप्प। कापसाला देखील चांगला भाव नसल्याने शेतकरी अडचणीत सापडलाय आणि या दरम्यान केंद्र सरकारने कापूस खरेदीसाठी CCI केंद्र सुरू केले असून या ठिकाणी शेतकऱ्यांना 7,400 रुपयांपर्यंत भाव मिळतोय। नागपूर विभागात 30,000वर बोगस पीक विमा अर्ज रद्द, बीड पॅटर्नचा प्रयोग, कापसाचे पीक घेऊन दाखवले दुसरेच। रेना नदीवरील बॅरेज 100% भरले, 250 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार। जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न सुटला। FRPचे 13,982 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा, कारखान्यांनी थकवली 2,595 कोटींची FRP।
जळगावात कुष्ठरोग शोध मोहिमेत आढळले 167 रुग्ण, 29 लाख लोकांची केली तपासणी, 15,000 संशयित रुग्ण. पाण्याअभावी पिकांवर संक्रांत, मन्याडचे पाणी 5 दिवसात न सुटल्यास रब्बी हंगाम वाया जाण्याची भीती. अतिवृष्टीचे 102 कोटी रखडले, नुकसानग्रस्त मदतीच्या प्रतीक्षेत. गेल्या खरीप हंगामात झालेल्या पीक नुकसानीची कोट्यवधींची मदत अद्याप शासनाकडे रखडलेली आहे आणि ही रक्कम तब्बल 102 कोटी रुपयांची असून शासनाकडून निधी कधी दिला जातोय याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागून आहेत. शेती सिंचनासाठी अडथळे, सोलार पंपला पाण्याचा प्रेशर येत नसल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी, सिंचनाची सोय करा, शेतकऱ्यांची मागणी. शक्तीपीठ महामार्गासाठी गरजेपेक्षा जास्त भूसंपादन, वसमत तालुक्यातील शेतकऱ्यांचा आरोप, महामार्ग रद्द करण्याची शेतकऱ्यांची मागणी. नागपूर रत्नागिरी महामार्गासंदर्भात शेतकऱ्यांनी नोंदवल्या हरकती. भारतीय किसान संघाच्या नेतृत्वाखाली हातकणंगले, करवीर, शिरोळ येथील शेतकऱ्यांनी नागपूर रत्नागिरी महामार्गासंदर्भात आपल्या हरकती नोंदवल्यात. जमिनीसाठी चौपट मोबदला, महामार्गाचा जुना आराखडाच कायम ठेवा, आवश्यक त्या ठिकाणी पूल उभारा यासह विविध मागण्यांसंदर्भात शेतकऱ्यांनी आपले म्हणणे मांडले. त्या बहिणीही लाभार्थी, उशिरा आधार कार्ड लिंक केलेल्या 6 लाख बहिणींना आनंद वार्ता, 5 लाख महिलांनी लाभ सोडला. लाडक्या बहिणींचा खर्च सरकारला झेपेना, अनेक योजना बंद करण्याच्या हालचाली सुरू. या योजनेसाठी 48,000 कोटी रुपये लागणार असल्याने इतर अनेक योजना बंद करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. तसेच 30% सरकारी खर्चाला कात्री लावण्याचा निर्णय घेण्यात आलाय. राज्यात उन्हाचा तडाखा वाढला, तापमान 37 अंशाच्या घरात, उष्णतेची लाट येणार. यांना देखील आता मोफत प्रवास, ड्रायव्हर कंडक्टरना कुटुंबासह फिरता येणार. राज्यात 4 महिन्यांपर्यंत कुठेही प्रवास करता येणार. माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. धन्यवाद.